ज्या चपलेचा कर्र कर्र असा आवाज ऐकला की समोरचा माणूस आदराने बाजूला होतो, ती म्हणजे आपली कोल्हापुरी चप्पल. पण तुम्हाला माहिती आहे का, कोल्हापूरच्या गल्लीबोळात हाताने बनवली जाणारी ही चप्पल आज न्यूयॉर्क आणि पॅरिसच्या फॅशन रॅम्पवर दिमाखात चालते. ही केवळ चप्पल नाही, तर तो एक ऐतिहासिक वारसा आणि कोट्यावधींचा जागतिक बिझनेस आहे. गाव छोटं पण काम लय मोठं या सिरीजच्या आजच्या भागात जाणून घेऊयात कोल्हापुरी चपलीची गोष्ट. कोल्हापुरी चप्पल म्हणजे 100% हाताने केलेली कलाकृती. यात खिळा किंवा मशीनचा टाका वापरला जात नाही, तर चमड्याचे तुकडे एकमेकात गुंफले जातात. वाळकी, कापेली आणि पायतान अशा विविध प्रकारात मिळणारी ही चप्पल बनवायला पूर्ण 3 दिवस लागतात. म्हशीच्या आणि बैलाच्या चमड्यांवर नैसर्गिक प्रक्रिया करून ती तयार होते. चप्पल मधून येणाऱ्या त्या खास आवाजासाठी तळव्याच्या 2 थरांमध्ये वाळलेल्या वेलीचे तुकडे किंवा बिया टाकल्या जातात. नैसर्गिक पिवळा किंवा गडद तपकिरी रंग देण्यासाठी हरभऱ्याचा वापर केला जातो. असं म्हणतात की ही चप्पल पायांना थंडावा देते आणि शरीरातील उष्णता शोषून घेते. कोल्हापुरी चपलेचा इतिहास हजारो वर्षाचा असला तरी राजश्री शाहू महाराजांनी या कलेला खरं बळ दिलं. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, कोल्हापुरी चपलेला डिसेंबर 2019 मध्ये GI टॅग मिळालेला आहे. म्हणजेच कोल्हापूर आणि आसपासचे 8 जिल्हे या भागातील चपलेलाच कोल्हापुरी चप्पल म्हणून विकता येते. हॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींपासून ते मोठ्या फॅशन डिझायनर्स पर्यंत कोल्हापुरी चप्पल ही आज क्लास आणि स्टाईलचं प्रतीक बनली आहे. अमेरिका, लंडन आणि जपानमधील शोरूम्समध्ये ही चप्पल हजारो रुपयांना विकली जाते. लग्न समारंभ असो किंवा राजकीय मैदान, कोल्हापुरी चपलेशिवाय मराठी माणसाचा पेहराव पूर्णच होऊ शकत नाही. या उद्योगाने हजारो कुटुंबांना रोजगार दिलाय आणि आपल्या मातीची कला जगाच्या नकाशावर पोहोचवली आहे. काम लय मोठं असलं तरी या उद्योगासमोर काही अडचणी आहेत. प्लास्टिक आणि रबरी कोल्हापुरी चप्पल विकून या कलेचे नाव खराब केले जात आहे. नवीन पिढी कष्टप्रद कलेकडे वळताना थोडी कचरत आहे. तर मित्रांनो, तुमच्याकडे अशी कोल्हापुरी चप्पल आहे का आणि ती वापरण्याचा तुमचा अनुभव कसा आहे, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या गावची अशीच काही खासियत जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या नवी अर्थक्रांतीला फॉलो करा.